नमस्कार. MHT CET 2026 या निकालामध्ये कशी गडबड आहे हे मी सिद्ध करून दाखवलं डेटाच्या माध्यमातून. जो CETचा ऑफिशियल डेटा आहे तो हेच सांगतो की मागच्या 3 वर्षापासून पहिल्या 300 विद्यार्थ्यांमध्ये खूप जास्त गडबड आहे. असं असताना बाकीच्या शिक्षकांनी पण यावर व्हिडिओ बनवले, त्यांनी पण त्यावर स्टडी केला. हे याच वर्षाचं प्रकरण नाहीये, हे मागच्या वर्षाचं पण प्रकरण आहे. मागच्या वर्षी पण हे प्रकरण तसंच गेलं, या वर्षी हे प्रकरण अजूनही तसंच जाण्याच्याच मार्गावर आहे आणि आता तर अजून वाढलंय ते. पुढच्या वर्षी अजून वाढेल. म्हणजे जे लोक अन्याय करतायत त्यांना कसलीच भीती नाही आणि जे न्यायपूर्ण मार्गाने जातायत ते म्हणतायत जाऊ द्या सर, कशाला 200 जागा गेल्या जाऊ द्या, ऍडजस्ट करायचं. अरे किती ऍडजस्ट करायचं आणि का करायचं? जर आपण काही चूक केली नाही तर आपण माघार का घ्यायची? अन्यायाला साथ देणे, अन्यायाविरोधात न बोलणे हा पण याचा पण आपल्याला दोष. नमस्कार. MHT CET 2026 या निकालामध्ये कशी गडबड असण्याची दाट शक्यता आहे हे मी तुम्हाला पूर्ण डेटाच्या माध्यमातून प्रूव्ह करून दाखवलं. CET सेल पर्यंत पण व्हिडिओ गेलाय. माननीय शिक्षण मंत्र्यांनी पण तो व्हिडिओ बघितला असेल की नाही मला माहिती नाही, पण त्यांना पण कल्पना आहे की काय झाले, पण कोणीच आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. गनिमी कावा जो छत्रपती शिवरायांनी परकीयांविरुद्ध वापरला होता तेच CET आता आमच्या विरुद्ध वापरते. की आता ठीक आहे, पालक बिचारे पालक काय करणार आहे? त्यांना एकच आहे की जाऊ द्या बाबा, ऍडजस्ट करा. 200 गेले तर काय होतात? 150-200 सीट असतील, 100 सीट असतील, ते गेले तर काय होतात? पुढच्या वर्षी अजून हे वाढणार, पुढच्या वर्षी वाढणार. म्हणजे एकीकडे तुम्ही ती प्रक्रिया चालू ठेवायची, आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही. दुसरीकडे आमचे पालक विचार करत बसणार की आता काय करावं काय नाही, ऍडमिशन करायची आहे, विद्यार्थी पण ऍडमिशनच्या मार्गात आहे, म्हणजे तिथून ते पण बोलणार नाही. थोडंसं हे जाऊ द्या, मग प्रकरण थंड होऊन जाईल, मग झालं, मग संपलं, मग परत पहिले पाढे 55. हे कधीपर्यंत चालणार आहे? काही न्यायाला काही किंमत उरली नाही का? लाखो विद्यार्थी जे मेहनत करतात, पालक जे त्यांच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतात, रक्त आटतात की 1 रुपये माझ्या विद्यार्थ्याला कमी पडायला नको, हप्ते घेऊन कोचिंगचे फीस भरतात, त्यांच्या मेहनतीचं काही नाही का? शिक्षक, प्रत्येक शिक्षक, मी तुम्हाला सांगतो कारण मी स्वतः कोचिंग मध्ये पण शिकवलेलं आहे, कोचिंगचे पण शिक्षक खूप मेहनत करतात आणि त्यांचं पण एकच असतं की काही करून आमचा विद्यार्थी टॉप केलं पाहिजे. त्यांच्यात कॉम्पिटिशन असते, नाही आमचा विद्यार्थी टॉप केलं पाहिजे. पण मग टॉप करण्यासाठी जी मेहनत आहे ती तर ते करतायत ना. पण पहिल्या 300 रँक मध्ये जे विद्यार्थी येत आहेत त्यांची मेहनत तर कुठेच दिसत नाही. ते तर कुठल्या मार्गाने आले काय माहिती. ना 10वीत मार्क, ना 12वीत मार्क. जेईचे पर्सेंटाईल रिलीज करा, CET सेलला निवेदन केलं त्यावर काही रिप्लाय नाही. त्यांचे सेंटर कोड रिलीज करा त्यावर काही रिप्लाय नाही. CCTV आम्हाला द्या त्यावर काही रिप्लाय नाही. लाखो विद्यार्थ्यांच्या पालकांचा, सगळ्यांचा भविष्याचा प्रश्न इथे, महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न आहे. एक तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या, आय एम ओपन टू डिबेट. तुम्ही मला बोलवा, मला नाही बोलवलं कुठल्याही शिक्षकाला बोलवा. अहो शिक्षक जाऊ द्या, आमच्या विद्यार्थ्याला बोलवा. आमचा विद्यार्थी सुद्धा तुम्हाला भारी पडणार आहे. त्याचं कारण आहे कारण आम्ही खरं बोलतोय, आमची बाजू खऱ्याची आहे. आमच्यावर ही कॅप प्रक्रिया लादू नका. दरवर्षी जाऊ द्या. अहो कधी संपवणार आहे हे? काय केलं तुम्ही? काय सिस्टम मध्ये काय? आमच्याकडे पुरावा नाही. आता विद्यार्थ्यांना पालकांचं हेच काम राहिलंय काय? शिक्षकांचं हेच काम राहिलंय काय? शिकवायचं सोडून आम्ही बघायचं कुठल्या सेंटरमध्ये काय घोटाळा चाललाय. एका यंत्रणेचं काम काय असतं? माझ्यामध्ये जर काही चूक झाली, आता एखादी आम्ही जर कोचिंग चालवतो, कोचिंग मध्ये जर असं काही निकालामध्ये काही गडबड आढळून आली, आम्ही लगेच बघतो, CCTV तपासतो. अरे कोणी कॉपी केली का, काय केली का? विद्यार्थी येऊन आम्हाला कंप्लेंट करू शकता ना. ते बोलतील की सर असं कसं झालं म्हणून. मग CET सेल हे का लक्ष देत नाहीये? हे आपलं आद्य कर्तव्य आहे, ही आपली जबाबदारी आहे की फेअरनेस असावा, अकाउंटेबिलिटी असावी, ट्रान्सपरन्सी असावी. आणि जर हे नसेलच मिळत आम्हाला, आमचं कोणी ऐकणारच नसेल, तर आम्ही काय करू शकतो? आमच्या हातात आहे ते आम्ही सर्व करणार. करायचं, थांबायचं नाही. जेवढं करायचं तेवढं करत राहायचं. कसं आहे, जी अन्यायाविरोधाची किंवा असत्याविरुद्धची लढाई आहे ना, ती लगेच जिंकू की नाही मला माहिती नाही, पण प्रयत्न प्रत्येकाने करायचे. आणि त्यासाठीच छोटासा जो माझा प्रयत्न आहे, खूप सारे शिक्षक आहे जे याच्या सोबत आहेत, विद्यार्थी आहेत, पालकांचा सपोर्ट आहे. जो प्रयत्न आपला आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे शिक्षणात कार्य केलंय महाराष्ट्रासाठी, गोरगरिबांसाठी, तर त्या कार्याच्या प्रेरणेने सत्याचा शोध घ्यायचा आहे. याचा शोध घ्यायचा आहे की पैशाच्या जोरावर
कोण आहे ते, कोण आहे की ज्यांनी सिस्टम कॉम्प्रोमाइज केली आहे किंवा अशी शक्यता आहे? असं का आहे या सत्याचा पण शोध घ्यायचा आहे की सीईटी सेल आमच्या प्रश्नांचं का उत्तर देत नाही. इतका गंभीर प्रश्न असताना मंत्री महोदय यात का दखल घालत नाही? या प्रश्नांची आम्हाला उत्तरे पाहिजे. त्यासाठीच जो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक छोटेसे पाऊल म्हणजे सत्यशोधक मंच, सीईटी सत्यशोधक मंच. आता मला बरेच जण म्हणतात, मला पण असं वाटायचं आधी की एकाने काय होणार आहे सर, एक आपण प्रयत्न करून काय होणार आहे? तर आपण रामायणात वाचलंय ना, आपण रामायणात वाचलंय की जो राम सेतू बनला ना, त्याच्यामध्ये एका खारीचा पण वाटा आहे. एका खारीने पण छोटे छोटे दाणे आणून तो राम सेतू जो आहे तो पूर्ण केलाय. वानर सेना होती, खारी होती, म्हणजे सगळ्यांचा सहभाग होता. हे कार्य कोणाचं आहे? हे कार्य प्रभूंचं आहे. जे पण आपण जर सत्याच्या मार्गावर चाललो आहे तर हे ईश्वराचं कार्य आहे. हे माझं कार्य नाही, हे तुमचं कार्य आहे, हे ईश्वराचं कार्य आहे, हे सत्याचं कार्य आहे, हे धर्माचं कार्य आहे आणि आपल्याला ते करावं लागेल. आणि यावेळेस आपल्याला ती संधी चालून आली आहे सीईटी सेलमुळे. शिक्षण व्यवस्थेत कॉम्प्रोमाइज करता कामा नये, कारण शिक्षण हे एकच अशी गोष्ट आहे जी आपल्याकडे आहे. मी आज जे तुमच्या समोर बोलतोय, कशामुळे बोलतोय? कारण थोडंफार माझं शिक्षण झालंय, मी काहीतरी शिकलोय म्हणून बोलतोय. प्रत्येकात तुमच्यापैकी कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी वेगवेगळ्या प्रोफेशन मधले असतील, काही विद्यार्थी हे ऐकत असतील, तर तुम्हाला माहिती आहे की किती मेहनत करून तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात. तर ती जी मेहनत आहे ना, त्या मेहनतीला सुद्धा न्याय हवाय. कारण तुमचं जे कॉलेज असेल, जे पण तुम्ही ज्या मेहनतीने आला, त्याच मेहनतीने मेहनत करणाऱ्याचं लेकरू जे आहे ना, ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर प्रत्येकाचा सहभाग खूप जास्त महत्वाचा आहे आणि ही मुवमेंट आपण संपू देणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून, संविधानाच्या चौकटीत राहून, प्रेमाने, कारण हे देवाचं कार्य आहे म्हणून कोणाविरुद्ध आमचा राग नाहीये, पण अन्यायाविरुद्ध आम्ही शांत पण बसणार नाही. हे निश्चय आहे. अँड दिस विल नॉट गो नो मॅटर व्हॉट. त्यासाठीच आपण एक युट्यूब चॅनलची सुरुवात केली आहे. याची लिंक मी खाली पिन कमेंट मध्ये टाकेल, ज्याचं नाव आहे सीईटी सत्यशोधक मंच. आपण जरूर हे जॉईन करा, कारण याच्यावर आता वेगवेगळ्या ठिकाणून आपण विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहोत, पालकांच्या व्यथा जाणून घेणार आहोत की खरंच काय वाटतं तुम्हाला, सीईटीच्या निकालाबद्दल काय वाटतं. आणि एवढंच नाही, मी फार्मसीचा सुद्धा डेटा अनालिसिस केलाय. फार्मसीचा बरेच मला काही विद्यार्थ्यांचं पण आलं की सर फार्मसीचा पण जो निकाल आहे, फार्मसीचा जर तुम्ही निकाल बघितला, MHT CET फार्मसीसाठी पण होते, तर त्या विद्यार्थ्यांना बरोबर बोर्डला पहिल्या 100 मध्ये जे बोर्डचे मार्क्स आहेत आणि जे सीईटीचे जे रँक आहे ना, ते बरोबर आहे त्यांचे, ते बरोबर आहे. ज्यांना बोर्डला जास्त आहे त्यांना ऑन एन ॲव्हरेज सीईटीला जास्त आहे. पण हे इंजिनिअरिंगचे जे निकाल आहेत त्याच्यामध्ये हे काहीच दिसत नाही. किती पुरावे द्यावे आम्ही, किती पुरावे द्यावे? मार्ग सोपा आहे ना. जर ठरवलं, एक यंत्रणेने ठरवलं की ठीक आहे चूक झालीये, असं जर ठरवलं, त्यांनी जर मान्य केलं किंवा मान्य जरी नाही केलं, एक इन्व्हेस्टिगेशन करा, थोडा तो कॅप राऊंड थांबवा. काही 10-15 दिवसांनी काही होत नाहीये. 10-15 दिवसांनी ते जे, आणि हा एका दिवसाचा प्रश्न नाहीये, ते जे विद्यार्थी आहे ते तिथे 4 वर्ष शिकणार आहे. काय माहिती 4 वर्षात पास होतात की 7 वर्षात पास होतात. आणि जो विद्यार्थी ना, ज्याला ते COEP VGTS सरदार पटेल नाहीये ना, ते 4 वर्ष तेच विचार करत राहील. 4 वर्ष नाही, आयुष्यभर विचार करत राहील की माझं 1 मार्काने गेलं, माझं 1 मार्काने गेलं, माझं 1 मार्काने गेलं. त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम पेज पण आहे, सीईटी सत्यशोधक 2.0. सत्यशोधक 2.0 म्हणजे जसं सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचं सत्यशोधक होतं, तर ते 2.0 म्हणजे हे सेकंड व्हर्जन आहे इन द एज्युकेशन. आणि हे मी तुम्हाला माझ्याकडनं एक काय म्हणतात त्याला ॲश्युरन्स देतो, याची संपूर्ण खात्री देतो की हे जे आहे ना, हे व्यक्ती केंद्रित नाहीये. ह्याला मला काही नकोय याच्यात ना, कुठल्या टीचर्सला काही पाहिजे, आम्हाला पाहिजे विद्यार्थ्यांचं भलं. कारण तेच आमचं कार्य आहे, तेच आमचं कार्य आहे. आणि त्याच्याने जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, दॅट इज नेक्स्ट लेवल, दॅट इज मोर दॅन इनफ फॉर अस. कारण आमचे पण मुलं आहेत, तर आम्ही त्यांच्यासाठी करणार. आणि तुम्ही पण यात नक्की सहभाग घ्या. तुम्हाला जर वाटत असेल ना की सर जे बोलताय त्याच्यात खरंच तथ्य, खरंच अन्याय झालाय, तर तुम्ही याच्यात सहभाग नक्की घ्या. हे दोन्ही पेज तुम्ही फॉलो करा. यावर वेगवेगळे पोस्ट येत राहतील, त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थांबू नका, थांबायचं नाही. छोटं पाऊल जरी टाकलं तरी चालत राहायचं. कधी ना कधी पोहोचू आपण. जे पण युट्यूबवर व्हिडिओ बनवतायत, कुठले पण टीचर्स असतील व्हिडिओ बनवतायत,
की सीईटी मध्ये काहीतरी गडबड गोंधळ झाली. बघा तो व्हिडिओ, तुम्हाला पटतोय ना, लगेच लाईक करा. लाईक करायला काय जाते, कमेंट करायला काय जाते. कारण ना आपण जर आता हे सोडलं ना तर हे परत निघून जाईल. ते जाऊ द्यायचं नाही, ते जाऊ द्यायचं नाही. टेलिग्राम ग्रुप पण आहे, त्याची पण खाली लिंक देतो, त्याला पण तुम्ही जॉईन करू शकता. पुढचा काय कार्यक्रम असेल मी लवकरच जाहीर करेल. ठीक आहे. आपल्यातून पण जे कोणी इच्छुक असतील, टेलिग्राम ग्रुपला तर आहेच आहे, मी टेलिग्रामला माझं पर्सनल हे पण टाकतो. तुम्हाला काही जबाबदारी घ्यायची असेल ना याची तर तुम्ही घेऊ शकता, कुठल्या पण प्रोफेशननी असेल. आणि मी जसं म्हटलं ना, दिस इज अ फेसलेस मुवमेंट, कोणाचाच फेस नाही याच्यात. ठीक आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. जे कार्य आहे ना ते खूप मोठं कार्य, हे देवाचं कार्य, आणि आपण सगळ्यांनी याच्यात सहभाग घ्यायचा. आणि त्या मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्याला, त्याच्या पालकाला न्याय मिळवायचा. आणि शिक्षण ज्याला आपण म्हणतो की का शिकतो आपण, किंवा शिक्षणाचा मूलभूत काय आहे, कॅरेक्टर डेव्हलपमेंट, ट्रुथ, ऑनेस्टी, त्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करता कामा नये. हे आपल्या मुलांना पण आपण शिकवलं पाहिजे की बेटा आपण अन्याय सहन करायला जन्माला नाही आलो. आम्ही काही गुरंढोरं नाही आहोत की आम्ही एवढं पूर्ण लॉजिकल एक्सप्लेनेशन दिलं, तुम्हाला रिपोर्ट्स दिले, सगळ्या गोष्टी दिल्या, पालक ओरडतायत, विद्यार्थी ओरडतायत, सगळं चाललंय, आणि तरी सुद्धा आम्हाला एक साधारण सर एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकला असता तुम्ही, आमच्यापैकी कोणालाही बोलून एकदा करून टाकलं असतं. तुम्ही बरोबर आहात ना, तुम्ही बरोबर आहात ना, बरोबर आहात ना, ठीक आहे ना, मानलं का? आम्ही काही कोणाला काही मागितलं का की याला हे करा ते? आम्हाला काही घेणं देणं नाहीये, आम्ही आमच्या सरळ मार्गाने चाललोय. आम्हाला आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये ट्रान्सपरन्सी, फेअरनेस आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटी पाहिजे. आणि हा मुद्दा पॉलिटिकल नाहीये, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हा सरकारच्या विरोधात, कोणाच्याच विरोधात नाहीये. आम्हाला आमचं शिक्षण पाहिजे, आम्हाला आमचा हक्क पाहिजे, बस तेवढीच आमची मागणी. एक प्रेस कॉन्फरन्स घेतली असती सर, एक प्रेस कॉन्फरन्स समोरासमोर बसवले असते, विद्यार्थी बसवले असते, पालक बसवले असते, काही शिक्षक बसवले असते, त्यांनी आपल्याला सवाल विचारले असते, महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी बसवलं असतं, आणि त्यांना त्यांच्या डोक्यात बसलं असतं की नाही सगळं ठीक आहे. आता जे विद्यार्थी आहेत मला सांगा, जे आता पुढच्या वर्षी परीक्षा देतील, काय गॅरंटी याची पुढच्या वर्षी होणार नाही? 2025ला पण हेच झालं. 2025ला तर हे कोर्टापर्यंत प्रकरण गेलं होतं. कोर्टापर्यंत जाऊन पण जे करतायत त्यांची हिंमत तशीच आहे, उलट ती वाढली अजून. प्रश्न गंभीर आहे आणि आपण सगळे खंबीर आहे यावेळेस. जय महाराष्ट्र.